साले, तुला खूप काळजी वाटते तिची. तू तिचे मोठे गुण गात आहेस. तू माझा मित्र आहेस की तिचा? ती इतकी चांगली वाटत असेल तर तिच्याकडे जा. तू माझ्याबरोबर काय करत आहे? अभिमन्यू साहिलवर भडकला. कारण तू माझा मित्र आहेस अभिमन्यू. तू जरा थंड डोक्याने विचार कर. जर ती तुझ्यावर इम्प्रेस झाली नाही तर तुला वाईट का वाटत आहे? जगातील प्रत्येक मुलीने तुझ्यासाठी मरावेच असे नाही. आणि ती तुझ्या डोळ्यात पाहून तुझ्याशी बोलली, तेही कसलीही भीती न बाळगता. त्याचं तुला वाईट का वाटतंय? साहिल म्हणाला. खरे सांगायचे तर मला भक्ती खूप आवडली. तिच्या डोळ्यात सत्यता होती, निर्भयपणा होता. मी पहिली मुलगी पाहिली जी तुझ्या मागे वेडी झाली नाही. भाई, माझं ऐक आणि सर्व काही विसरून जा आणि तिच्याशी मैत्री कर. कारण खरंच भक्ती खूप छान आणि हुशार दिसते आणि फक्त तीच तुझ्यासारख्या गर्विष्ठ आणि रागीट मुलाला सुधारू शकते. भक्ती तुझ्यासाठी एक परफेक्ट मॅच आहे. तू जसा आहेस तशीच ती आहे. मी तिचा फॅन झालो आहे, असं साहिल म्हणाला. मैत्री आणि तिच्याशी? मला त्या खोडकर मुलीशी बोलणे देखील आवडणार नाही आणि तू मैत्रीबद्दल बोलत आहेस. तू असशील तिचा फॅन, मी नाही. आणि तसेही तुम्हा लोकांना कुणीही आवडतं, मग ती कशीही असो, बस मुलगी असली पाहिजे. लाल टपकायला सुरू. पण अभिमन्यू नाही. समजले? मी तिला असा इंगा दाखवील की ती 7 जन्म विसरणार नाही. अभिमन्यू, तू हे चुकीचं करत आहेस. जे झाले ते झाले. आता प्रकरण इथे संपूया. ती बिचारी मुलगी शिकायला आली आहे आणि प्लीज कोणतीही अडचण निर्माण करू नको. तसेही ती मला चांगली मुलगी वाटते. भाई, तिला विसरून जा. माझा ऐक, साहिल म्हणाला. नाही साहिल, नाही. तिने अभिमन्यूच्या अभिमानाला ललकारले. तिची सगळी आकड आणि घमंड मातीत घालत नाही तोपर्यंत मला शांती मिळणार नाही. प्रेम आणि युद्धात सर्व काही जायज आहे, नाजायज नाही. नाही अभिमन्यू, नाही. हे बरोबर नाही. जर तू असे केलेस तर मी तुला पुन्हा साथ देऊ शकणार नाही. कारण तिची कोणतीही चूक नसताना तू याआधीही तिला खूप सुनावले आहे. तिने एवढी मोठी चूक केलेली नाही की तू तिच्याशी शत्रुत्व करावं. यार, आज मला असे वाटतं की माझा मित्र अभिमन्यू बोलत नाही, त्याचा अभिमान आणि घमंड बोलतोय. भाई, मी तुला या बाबतीत साथ देऊ शकणार नाही. साहिलने स्पष्टपणे नकार दिला आणि साहिल अभिमन्यूला सोडून निघून गेला. मला कळत नाही की या मुलीमध्ये याला कोणती खासियत दिसली की हा मला लेक्चर देत आहे, अभिमन्यू बडबडला. इकडे घरी आल्यावर पूजा पुन्हा तिच्या कामात आणि मुलांसोबत अभ्यासात व्यस्त झाली. पार्थ रोज चिकूला सोडायचा आणि त्याच बहाण्याने पूजाला हाय आणि हॅलो म्हणायचा. जेव्हापासून पार्थ दिल्लीहून आला होता तेव्हापासून त्याच्या मनाची हालत खराब झाली होती. पूजासोबत घालवलेला प्रत्येक क्षण आठवण्यात तो हरवून जायचा. पूजा ही किती शांत आणि निरागस मुलगी आहे. त्याला आपल्या भावना पूजाकडे व्यक्त करायच्या होत्या आणि प्रत्येक वेळी हा विचार करायचा की आज तिला सांगेल. पण जेव्हा तो तिच्यासमोर जायचा तेव्हा त्याची बोलती बंद होत होती आणि तो पूजाच्या विचारात हरवून जायचा. पूजाच्या मनात असं काही नव्हतं, पण तरीही ती पार्थच्या वागण्याने आकर्षित झाली होती. कारण पार्थने तिला तिच्या वाईट काळात साथ दिली होती. पार्थ समोर सारखा सारखा पूजाचा तो उदास चेहरा येत होता जेव्हा ती ट्रेनमध्ये तिच्या शिक्षणाबद्दल बोलत होती. त्याला पूजाशी एक ओढ निर्माण झाली होती आणि पूजाचे सगळे दुःख त्याला वाटून घ्यायचे होते. पण कसे, या विचारात तो नेहमी हरवलेला असायचा. एके दिवशी तो त्याच्या खोलीत बसला होता तेव्हा त्याची धाकटी बहीण छाया आली आणि त्याला दादा म्हणून हाक मारली. पार्थ पूजाच्या विचारात हरवला होता आणि म्हणूनच त्याने ऐकले नाही. दादा, छायाने पुन्हा आवाज दिला, पण पार्थने पुन्हा प्रतिसाद दिला नाही. यावेळी छायाने पार्थचा हात धरून त्याला हलवले आणि दादा म्हणाली. पार्थ गडबडून उठला आणि म्हणाला, अरे छाया, तू काय झालं आहे? कुठे हरवला आहेस दादा? मी किती वेळ तुला आवाज देत आहे. ते मी असेच काहीतरी विचार करत होतो. काय झालं आहे, बोल. पार्थ म्हणाला. काही नाही दादा, आई बोलवत आहे म्हणूनच मी आले आहे. ओके, मी येतो, पार्थ म्हणाला. काही वेळाने पार्थ त्याच्या खोलीतून बाहेर आला. बाहेर सगळीकडे गर्दी होती. पार्थचे आई, बाबा, भाऊ, वहिनी, धाकटा भाऊ शरद आणि चिकू सगळे बसले होते. पार्थचे डोळे शिकुडले. काय झाले ते समजत नव्हते. काय प्रकरण आहे आई? सर्व मिळून काय चर्चा चालू आहे? काका आंटी आणण्याबद्दल सगळे बोलत आहेत. मध्ये चिकू टपकला. काय? पार्थला धक्काच बसला. हे काय आई?
पार्थने चेहरा केला. आज तुझ्या दिल्लीच्या मावशीचा फोन आला होता. तिच्या जावेची भाची आहे शीतल. तिच्याशी तुझ्या नात्याबद्दल बोलते. सगळे दिल्लीत राहतात. तू म्हणत असशील तर पाहायला जाऊ. पण आई, एवढी घाई कशाला? अजून मला जॉब नाही आणि मला आत्ता लग्न करायचे नाही. आत्ता करायचं नाही की हिच्याशी करायचे नाही भाऊजी? पार्थची वहिनी म्हणाली. वहिनी, तुम्ही पण. तुम्हाला फक्त एक संधी हवी आहे. मला आत्ताच करायचं नाही, पार्थ म्हणाला. का नाही? का काही कारण आहे? माझं ऐक, मुलगी छान आहे, एकदा तू तिला भेटून घे, पार्थचे वडील म्हणाले. ठीक आहे बाबा, आपण नंतर बघू. प्लीज हा विषय बदलू शकाल का? ठीक आहे. मला सांग, तुझ्या मुलाखतीचे काय झाले? काम होईल की नाही? बाबांनी विचारले. अजून नाही बाबा, पण यावेळी माझी निवड होण्याची शक्यता आहे, पार्थ म्हणाला. ठीक आहे, हे झाले तर चांगली गोष्ट आहे. आता आला आहे तर जेवण करून घे. आणि मग काही वेळाने सर्वजण जेवू लागले. जेवण आटोपल्यावर सर्वजण उठून निघू लागले. पार्थही जाऊन त्याच्या खोलीत आडवा झाला आणि पुस्तक वाचू लागला. तेवढ्यात पार्थची वहिनी दुधाचा ग्लास घेऊन आली आणि म्हणाली, भाऊजी, हे दूध ठेवले, प्या. अहो वहिनी, तुम्ही का त्रास घेतला? मला आवाज दिला असता, पार्थ म्हणाला. बरं, तुम्हाला एवढी काळजी आहे तर तुम्ही सगळ्यांचे का ऐकत नाही? घेऊन या माझ्यासाठी जाऊबाई. दिल्लीवाली नाही तर इथली तरी आणा. तुम्हाला काय म्हणायचं आहे? मला समजले नाही, पार्थ म्हणाला. आता हे बंद करा. तुम्ही नाही सांगितले तर आम्हाला कळणार नाही का? वहिनी म्हणाली. खरंच वहिनी, मला काही समजत नाही. काय बोलण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही? पार्थ म्हणाला. ठीक आहे भाऊजी, तुम्हाला माझ्याकडून ऐकायचंच असेल तर ठीक आहे, वहिनी म्हणाली. पूजाला सांगितले की नाही तुम्ही तिच्यावर प्रेम करत आहे? आणि वहिनीचे हे बोलणे ऐकून पार्थ जागेवरून उठला आणि वहिनीकडे डोळे विस्फारून बघू लागला. तुम्हाला काय वाटले? आम्हाला काहीच कळणार नाही? डिटेक्टिव्ह करमचंदचे शिष्य आहे आम्ही. भाऊजी, आमच्या नजरेतून वाचणे सोपे नाही. म्हणूनच तुम्ही मला सर्व काही खरे सांगाल तर बरे होईल. मी तुमचं काम करून देऊ शकते. आता पार्थकडे कोणतंही निमित्त उरलं नव्हतं. हो, माझं पूजावर प्रेम आहे हे खरं आहे. पण वहिनी, तुम्हाला कसं कळलं? हे मी कोणाला सांगितलं नाही. पार्थ अजूनही शॉकमध्येच होता. जेव्हा तुम्ही अचानक चिकूला घेऊन जायला आणि आणायला लागले तेव्हाच माझी ट्यूब पेटली. कारण याआधी तुम्ही कुठेही जायला एवढे तयार होत नव्हता. मग जेव्हा तुम्ही अचानक दिल्लीला जाण्याचा प्लॅन केला आणि तेव्हा मला कळले की पूजाच्या छोट्या बहिणीचे ॲडमिशन दिल्लीला झाले आहे आणि पूजा तिकडे जाणार आहे, तर चिकूला सुट्टी असेल, तेव्हाच मला समजले की माझ्या भाऊजीचे हृदय चोरीला गेले आहे, वहिनी मस्करी करत म्हणाली. तर मला सांगा, तुम्ही फक्त सामान घेण्यासाठी दिल्लीला गेले होते की तुम्ही काही काम पण करून परत आले? पूजाला काही बोलले की नाही? नाही वहिनी, मला भीती वाटते की तिने नकार दिला तर. आणि मग पूजा खूप सभ्य आणि शांत मुलगी आहे, म्हणूनच माझ्यात हिंमत झाली नाही. तसे मी हावभावातून बोललो, पार्थ म्हणाला. अहो भाऊजी, थेट बोला, मुलांसारखे लाजू नका. एक काम करा, माझी भेट घालून द्या. मी तुमचं काम सोपं करेन. यातच तुमचा फायदा आहे. पूजा, मी तुमच्या पूजाला तुमची हालत सांगेन आणि घरच्यांनाही पटवून देईल, वहिनी म्हणाली. वहिनी, तुम्ही म्हणाल तेव्हा भेटू. पूजा खूप सुंदर आहे वहिनी, आणि तिचे हृदय खूप साफ आणि कोमल आहे आणि ती झऱ्याच्या पाण्यासारखी शांत आहे. तुम्ही पाहिले तर खुश व्हाल, पार्थ त्याच्या बहिणीला म्हणाला. अरे वा, मग तर लवकरात लवकर मला माझ्या जाऊबाईला भेटायला हवं. मी उद्या चिकूला सोडायला जाईन, तेव्हा तुम्ही तयार राहा, पार्थ म्हणाला. दुसऱ्या दिवशी पार्थ सकाळी उठला आणि आज तो खूप आनंदी होता. कारण रात्री त्याच्या आणि त्याच्या वहिनीमध्ये घडलेल्या गोष्टींवरून त्याला वाटले की आता तो आपल्या भावना पूजापर्यंत पोहोचू शकेल. तो थेट किचनमध्ये वहिनीकडे गेला. पार्थ वहिनीकडे जाऊन तिला गुड मॉर्निंग म्हणाला. वहिनी वळून हसल्या आणि म्हणाल्या, गुड मॉर्निंग भाऊजी. आज एवढ्या सकाळी सकाळी? रात्रभर झोप लागली की नाही? असं नाही वहिनी, निवांत झोपलं होतं, पार्थ म्हणाला. मला तर नाही वाटत. वहिनी स्वयंपाकघर साफ करत होती आणि बोलत होती. नाही, तसं नाही आहे वहिनी, पार्थ लाजत म्हणाला. बरं बोला. एवढ्या सकाळी सकाळी वहिनीची आठवण कशी आली? वहिनी हसत म्हणाल्या. आज तुम्ही पूजाच्या घरी येणार हे कन्फर्म करायला आलो होतो, पार्थ म्हणाला. खूपच घाई झाली आहे पूजाकडे जाण्याची, वहिनी मस्करी करत म्हणाली.
नाही, मी असेच विचारत होतो, पार्थ लाजत म्हणाला. हो, मी येणार आहे. मला तुमच्यापेक्षा जास्त घाई आहे पूजाला बघायची. 10 वाजण्याच्या सुमारास पार्थच्या फोनवर कॉल आला. त्याचं सिलेक्शन झालं असल्याची आणि लवकरात त्याला जॉईन होण्यासाठी बोलवण्यात आले होते. सर्व घर खूप आनंदी होते. 4 वाजता पार्थ आणि त्याची वहिनी चिकूसोबत पूजाच्या घरी पोचले. पूजा तिची सर्व कामे उरकून मुलांना शिकवण्याच्या तयारीत होती. पार्थसोबत त्याच्या वहिनीला पाहून ती क्षणभर दचकली, पण नंतर सावरली आणि हसली. पार्थचे हृदय जोरात धडधडत होते, कारण आज त्याची वहिनी पूजाला बघायला आली होती. पार्थने त्याच्या वहिनीची पूजाशी ओळख करून दिली आणि पूजाला सामोरे जाण्याची हिंमत नसल्यामुळे तो बाहेर उभा राहिला. पूजा आत जाऊन चहा नाश्ता घेऊन आली. अरे पूजा, या सगळ्याची काय गरज होती? मला तर तुझ्याशी बोलायचं होतं. आणि वहिनींनी पूजाचा हात धरून तिला जवळ बसवलं. पूजा खाली बसली. वहिनींनी पूजाकडे वरपासून खालपर्यंत पाहिलं. खरंच पार्थने सांगितल्याप्रमाणे ती खूप शांत आणि सौम्य आणि सुंदर तर होती. थोडा वेळ चिकूच्या अभ्यासाबद्दल विचारल्यावर वहिनी तिच्या खऱ्या मुद्द्यावर आल्या आणि म्हणाल्या, पूजा, मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. हो बोला, काय बोलायचं आहे? पूजा म्हणाली. आमचे भाऊजी रात्रंदिवस तुझी स्तुती करतात की पूजा अशी आहे तशी आहे. म्हणूनच आज मला थोडा वेळ होता तर तुला भेटायला आले. सगळ्यात आधी सांग, तुला पार्थ कसा वाटतो? म्हणजे तुला त्याचं वागणं, बोलणं, व्यवहार कसा वाटतो? पूजा एकदम हैराण होऊन त्याच्या वहिनीकडे पाहू लागली. प्लीज सांग ना. वहिनी, पार्थजी खूप चांगले आहेत. त्यांनी माझ्या बहिणीला आणि मला खूप मदत केली आहे. ती सुद्धा कोणत्याही स्वार्थाशिवाय. आणि मला कधीच वाटले नाही की ते काही चुकीचे करू शकतात. जर मी म्हणाले की तू माझी छोटी जाऊबाई होशील का, तर काय उत्तर असेल तुझे? वहिनी म्हणाल्या, वहिनी, हे तर माझा भाऊ आणि वहिनी ठरवतील की त्यांना माझे लग्न कोणासोबत करायचे आहे आणि कोणासोबत नाही. तो घरात मोठा आहे आणि त्याचा हक्क त्याच्याकडून मी हिरावून घेऊ शकत नाही. पूजा म्हणाली, तुला तुझ्या कुटुंबाची इतकी काळजी आहे हे जाणून मला खूप आनंद झाला. मला पूर्ण खात्री आहे की तू आमच्या घरी आलीस तर आमच्या कुटुंबाच्या मानसन्मानाची पूर्ण काळजी घेशील. वहिनी म्हणाल्या, पण पार्थजी कदाचित दुसऱ्या कोणावर तरी प्रेम करत आहेत. त्यांनी मला ट्रेनमध्ये सांगितले. मग मी कशी? पूजा म्हणाली. ते जिच्याबद्दल बोलत होते ती तूच आहेस पूजा. आणि जेव्हापासून ते दिल्लीहून आले आहेत तेव्हापासून ते रात्रंदिवस तुझ्याच आठवणीत आहेत. तुला काही प्रॉब्लेम नसेल तर मी तुझ्या घरच्यांशी तुझ्या नात्याबद्दल बोलू, आमच्या पार्थसाठी. पूजाचा चेहरा लाजून गुलाबी झाला आणि ती म्हणाली, नाही वहिनी, पार्थजी खूप चांगले आहेत. त्यांनी आम्हाला खूप मदत केली आहे. पण त्यांना त्या नजरेनं मी कधीच पाहिलं नाही. आणि नंतर संपूर्ण प्रवासात त्यांनी मला काहीच सांगितलं नाही ज्यावरून मला वाटेल की त्यांना माझ्याशी लग्न करायचे आहे. प्लीज, मला विचार करण्यासाठी थोडा वेळ हवा आहे. हा, का नाही? नीट विचार करून उत्तर दे. आणि खरंच, पार्थने म्हटल्याप्रमाणे तू अगदी तशीच आहेस. खूप समजूतदार आणि शांत आहेस. तुला माझी जाऊबाई म्हणून आणल्यावर मला माझी धाकटी बहीण आल्यासारखे वाटेल. वहिनीने पूजाचा चेहरा तिच्या हातात धरून तिच्या कपाळाचे चुंबन घेतले. पूजाचे गुलाबी गाल अजूनच गुलाबी झाले. तर ठीक आहे, आता आम्ही जातो. आणि जाता जाता तुला एक गोड बातमी सांगते. पार्थचे सिलेक्शन झाले आहे. वहिनी हसत हसत म्हणाल्या आणि बाहेर निघून गेल्या. पूजा खरोखर खूप खुश झाली. वहिनी बाहेर गेल्या. बाहेर पार्थ अस्वस्थ उभा होता. त्याने वहिनीला पाहिले आणि जवळ जाऊन विचारले, वहिनी, तुम्हाला पूजा कशी वाटली? पूजा काय म्हणाली? ती हो म्हणाली की नाही? वहिनी कठोरपणे म्हणाली, चला आत्ताच इथून निघूया. पार्थचे मन हेलावले आणि त्याने विचारायचे धाडस केले नाही. त्याने लगेच गाडी सुरू केली आणि वहिनी काही न बोलता गाडीवर बसल्या. संपूर्ण वाटेत पार्थ वहिनीला विचारत राहिला, काय झालं? पूजा काय म्हणाली? पण वहिनी जसे तोंडाला फेविकॉल लावून बसल्या होत्या आणि तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र ताण होता, जणू काही तिला राग आला होता. कुठल्या तरी अनुचित घटनेच्या भीतीने पार्थचे मन धडधडत होते. याच तणावात दोघेही घरी पोचले. वहिनींनी गाडीतून खाली उतरून पटकन दरवाजा बंद केला. पार्थची अवस्था वाईट होती. आत काय घडलं असावं असा तो विचार करत होता. तुम्ही लगेच येऊन मला माझ्या रूममध्ये भेटा, वहिनी कडक स्वरात म्हणाली.
आणि जोरात पावलं टाकत तिच्या रूममध्ये गेली. पार्थला त्याच्या संपूर्ण शरीरातले रक्त कोणीतरी काढून घेतल्यासारखे वाटत होते. त्याचे हातपाय थरथरत होते. तो वहिनीच्या खोलीत पोचला. वहिनी आत बेडवर बसल्या होत्या. काय झालं वहिनी? काही झालं का? पूजा काय म्हणाली? पार्थ मोठ्या कष्टाने म्हणाला. तुम्ही असं कसं करू शकता भाऊजी? वहिनी म्हणाली. मी काय केले वहिनी? प्लीज मला सांगा. माझे मन टेन्शनमुळे खूप घाबरले आहे. प्लीज. तिथे काय झाले? एवढी सुंदर मुलगी आहे, किती सुशील आणि सभ्य आहे. तुम्ही मला तिच्याबद्दल आत्ता सांगितले. इतक्या छान मुलीबद्दल सांगितले नाही. तुमची हिंमत कशी झाली? वहिनी हसत म्हणाली. नाही वहिनी, मी काही केले नाही. पार्थ बोलता बोलता थांबला आणि संपूर्ण गोष्टीचा अर्थ समजून घेतल्यानंतर तो तिथेच बेडवर बसला. त्याची अवस्था बघून वहिनीला कंट्रोल झाले नाही आणि ती जोरजोरात हसायला लागली आणि पार्थची चेष्टा करू लागली. पार्थ जणू सुन्न झाला होता आणि तो अजून नॉर्मल होऊ शकला नव्हता. वहिनी काय तुम्ही पण? बघा माझे हृदय किती धडधडत आहे आणि मी खूप अस्वस्थ झालो होतो. भाऊजी, तुमचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता आणि मी तुम्हाला अजून थोडा वेळ सांगितले नसते तर तुम्ही रडले असते. यावरून कळतंय की तुमचे पूजावर किती प्रेम आहे. तसे तुमच्या पसंतीला दाद नाही. एकदम हिरा शोधला आहे. खरंच पूजा खूप शांत, सुसंस्कृत आणि हुशार आहे. मला ती खूप आवडली. आता मी पूजाला माझी जाऊबाई बनवणार आहे. त्यासाठी मला काहीही करावे लागले तरी चालेल. वहिनी पार्थच्या गालावर हात मारत म्हणाली. थँक्यू वहिनी, तुमचे खूप खूप आभार. पार्थ बेडवर बसून वहिनीच्या मांडीवर डोके ठेवत म्हणाला. इकडे दुसऱ्या दिवशी अभिमन्यू त्याच्या आवडत्या शिक्षक मिश्रा सरांना म्हणाला. सर, आजपर्यंत सिनियर आणि ज्युनियर एकमेकांना भेटले नाहीत. मग मी विचार करत होतो की एक फ्रेशर्स पार्टी का आयोजित करू नये, ज्यामध्ये एका बाजूला सिनियर आणि दुसरीकडे ज्युनियर असतील आणि प्रत्येकजण आपल्या कौशल्यानुसार सहभागी होईल. चांगली कल्पना आहे अभिमन्यू. कारण सिनियर आणि ज्युनियरमध्ये चांगले बॉन्डिंग असेल तर खूप चांगले होईल. मी आजच कॉलेजच्या डीनशी याबद्दल बोलणार आहे. बाय द वे, तू काय करणार आहे? सर, प्ले, नृत्य स्पर्धा, संगीत, प्रश्नमंजुषा, गायन कला, तसेच खेळ आणि भाषण स्पर्धा. ज्यामध्ये सहभागी व्हायचे असेल त्याचे नाव लिहून घेतले जाईल आणि मग ठरलेल्या दिवशी हा सर्व कार्यक्रम होईल. गुड. मी सरांशी बोलेल. तुम्ही तयारीला लागा आणि सर्व काही व्यवस्थित करा. मी सरांची परवानगी घेतो. अभिमन्यूचे डोळे चमकले, कारण या पार्टीच्या नावाखाली त्याला भक्तीकडून केलेल्या अपमानाचा बदला घ्यायचा होता. इकडे पार्थ चिकूला घेऊन आला तेव्हा तो धडधडत्या हृदयाने आत गेला. त्याची नजर पूजाच्या नजरेला मिळाली तेव्हा त्याला वाटले की त्याचा जीव गेला आहे. त्याने त्याची नजर फिरवली. पूजाने पार्थला अशा अवस्थेत पाहिलं तर तिला हसू फुटलं, पण तिने कंट्रोल केलं. पार्थला नॉर्मल करण्यासाठी ती म्हणाली. पार्थजी, नोकरीसाठी अभिनंदन. यावेळी तुमचे सिलेक्शन होईल असे मी सांगितले होते ना? पार्थला जरा बरे वाटले. तो हसला आणि म्हणाला. मी तुमच्या हातची दही आणि साखर खाल्ली तेव्हाच मला वाटले होते होईल. मग तुम्ही मला आधी का नाही सांगितले? मी तुम्हाला दही साखर अगोदरच खायला दिली असती. पूजा म्हणाली. मला तुमची भीती वाटते म्हणूनच मी तुमच्यासमोर गप्प बसतो. का? मी एवढी खतरनाक दिसते का? तुम्ही मला घाबरता? पूजाने विचारले. नाही नाही, तुम्ही तर एवढ्या सुंदर आहे की रात्रंदिवस पाहत बसले तरी मन भरणार नाही. मला भीती या गोष्टीची वाटते की तुम्हाला वाईट तर वाटणार नाही आणि नकार तर देणार नाही. पार्थ म्हणाला. बरं, म्हणूनच तुम्ही वहिनीला पाठवले. म्हणजे मी नाही म्हणू शकत नाही, हो ना पार्थजी? पार्थने डोक्यावर हात फिरवला आणि खाली पाहिलं आणि हसायला लागला. तुम्ही खूप हुशार निघाला. माझ्यासमोर माझी स्तुती करत राहिले आणि मला वाटत राहिलं की तुम्ही दुसऱ्याबद्दल बोलत आहे. पूजा म्हणाली. मग काय विचार केलाय तुम्ही? मी तुमच्या सगळ्या रिक्वायरमेंट पूर्ण करू शकतो. पूजाजी, माझ्याकडे आई, बाबा, छोटी बहीण, भाऊ आहे आणि तुमच्या मागणीनुसार मी फार समजूतदार नाही, पण प्रयत्न करत आहे. कोणाचेही नुकसान करणार नाही. आणि मला माहीत आहे की जर तुम्ही माझ्या जीवनात आल्या तर हळूहळू बदल होईल आणि मी समजूतदार होईल, असे पार्थ म्हणाला. आणि तुम्हीच बोलल्या होत्या की मी माझं प्रेम तिच्यासमोर व्यक्त करावं. मला पूर्ण विश्वास आहे की ती नकार देणार नाही. ती माझ्याबरोबर खुश राहील. मग काय म्हणणे आहे तुमचे? तुम्ही या वेड्याला समजूतदार बनवायला तयार आहे का? पार्थ म्हणाला. पार्थजी, खरे सांगायचे तर मला तुमची
आणि तुमच्या कुटुंबाची वागणूक खूप आवडली. जर मी तुमच्या कुटुंबाचा एक भाग झाले तर मला खूप आनंद होईल. आणि तुम्ही खरंच खूप प्रेमळ आणि समजूतदार आहे. पण मी भावाच्या परवानगीशिवाय काहीही करू शकत नाही. होय, मी आई गौरीला एवढीच प्रार्थना करेन की दादाला तुम्ही पसंत येऊ दे आणि मी तुमच्या प्रत्येक स्वप्नात रंग भरू दे. तुम्ही जी माझ्याबरोबर स्वप्न पाहिली आहेत, तुम्ही तुमच्या वडिलांना माझ्या भावाकडे पाठवा. त्याने हो म्हटलं तर मीही हो म्हणेल, नाहीतर तुम्ही मला विसरा. कारण मी भावाच्या इज्जतीचा लिलाव करून माझ्या सुखाचा महाल बांधू शकत नाही. मग मला कितीही त्रास झाला तरीही. मला खात्री आहे की तुम्ही मला आणि माझ्या भावाला समजून घ्याल. पूजा शांत स्वरात म्हणाली. पूजाजी, मला तुमचा हाच साधेपणा आवडला आहे. हा समजूतदारपणा आणि शांत स्वभावच तुम्हाला सगळ्यांपेक्षा वेगळा बनवतो. आणि तुमच्या नम्रतेमुळे आणि सभ्यतेमुळेच मी माझं मन हारून बसलो आहे. मला काही अडचण नाही. आणि मी तुम्हाला वचन देतो की जर तुमच्या दादाने मला नकार दिला तर मी तुम्हाला आयुष्यात कधीच माझे तोंड दाखवणार नाही. मला तुमच्याकडून हीच अपेक्षा होती पार्थजी. मला माझ्या मनातील एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. जर मी आज ते सांगितले नाही तर तुमच्यासोबत जास्ती होईल. दिल्लीच्या रेस्टॉरंटमध्ये तुमच्यासोबत घालवले ते 4 तास माझ्या आयुष्यातील काही आनंदाचे क्षण जे मी आयुष्यभर विसरू शकत नाही. मला ते रेस्टॉरंट आणि तिथले वातावरण खूप आवडले. पार्थजी, मला तिथे घेऊन गेल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता मी जात आहे मुलांना शिकवायला. मुले माझी वाट पाहत आहेत. तुम्ही स्वतःची काळजी घ्या, पूजा म्हणाली. पूजाजी, तुम्ही पण काळजी घ्या. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.